सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। सकाळी डब्याची खूप गडबड असते, तर कधी उठायला उशीर झाला आणि लवकर जायचं असेल तर त्यावेळेला आपली खूप गडबड होते। तर झटपट अशी मी वांग्याची भाजी करून दाखवणार आहे, जी एक 15 मिनिटात भाजी होते आणि आपल्याला उशीरही होत नाही। तर चला मग आता ह्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी अशी वांगी चिरून घेतलीत, ही बघा। अशा प्रकारे मी वांगी चिरून घेतलेली आहेत आणि ही पटकन शिजतात। आणि बटाटा पुणा टाईप काचऱ्या म्हणतात ना, तसा चिरून घेतलाय असं। तर एक 5 वांगी आहेत छोटी आणि एक मोठा बटाटा मी चिरून घेतलाय। तर वांगा आणि बटाटा एकातच चिरून ठेवलाय। त्यानंतर बघा, फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला। मोहरी, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट म्हणजे मसाला, लाल तिखट, संडे मसाला घालणार आहे मी, साखर घालणार आहे चवीपुरती, चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि दाण्याचं कूट घालून करणार आहे। ओलं खोबरं नाही, आज दाण्याचं कूट घालून करणार आहे। तर मग अशी झटपट अशी होणारी ही वांग्याची भाजी आता आपण पाहूया। सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई ठेवली, तेल घालून घेते। तर आता बघा, तेल मी अगदी कमी घातलेलं आहे, कारण वांग्याला ऑलरेडी तेल सुटतं। आता मी मोहरी घातली आहे, जिरं घातलंय। आता हे तडतडलं चांगलं, आवाज येतच असेल तुम्हाला, की हिंग घातलाय। त्यानंतर लागलीच हळद घालून घेतली आणि मग वांग आणि बटाटा यांचे केलेले काप या ठिकाणी मी घातलेले आहे। आता ही अगदी मोजून 15 ते 20 मिनिटात ही भाजी होते। कधी उठायला उशीर झाला तर ही झटपट होणारी भाजी नक्की करून पहा। आता ही छान परतून घेऊया तेलामध्ये, फोडणीमध्ये, म्हणजे फोडणी पूर्ण या भाजीला लागू दे। आणि आता आपण 2 वाफा काढून घेऊया। 5 मिनिटांनी दाखवते तुम्हाला। झाकण ठेवूया, अजिबात पाणी घालायचं नाही आणि भेटूया एक 5 मिनिटांनी। आता झाकण काढूया, बघा एक वाफ चांगली आलेली आहे। पुन्हा एकदा परतून घेऊया। आता हे अर्ध कच्चं शिजलेलं आहे वांगा आणि बटाटा। आता याच्यामध्ये आपण सारं काही घालून घेऊया। एक अर्धा चमचा मी साखर घालत आहे, चवीनुसार मीठ घालत आहे, त्यानंतर लाल तिखट घालत आहे आवडीनुसार। तिखट हवं असेल तर तिखट, नाहीतर मग कमी तिखट। मी या चमच्याने 1-1.5 चमचा घातलाय। संडे मसाला घालत आहे, हे बघा या चमच्यानेच 1-1.5 चमचा घातलाय। त्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी अशी छान हलवून घेऊया, परतून घेऊया व्यवस्थित। आणि पुन्हा एकदा झाकण ठेवूया, आता चांगली शिजू दे भाजी। आता एक 5 ते 7 मिनिटांनी आपण हे झाकण काढून बघितलंय। 5 ते 7 मिनिटांनी ही बघा मी झाकण काढलंय। आता आपण चेक करूया। हे बघा, अशा प्रकारे मी या बटाट्याला असा मध्ये चीर देऊन बघते। हे बघा, भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। हे बघा, आता पुन्हा एकदा एक वाफ येऊ दे, 2 मिनिटं जाऊ दे। अशा प्रकारे ही बघा आपली भाजी जी आहे ती चांगली शिजलेली आहे। आता आपण शेवटी दाण्याचं कूट घालून घेऊया। एक 2 चमचे दाण्याचं कूट घालायचं, शेंगदाण्याचं कूट।
आणि चांगली परतून घेऊया. अशा पद्धतीने आपली ही झटपट डब्यासाठी होणारी वांग्याची भाजी तयार. तर झटपट अशी होणारी ही वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.